निवडून आणण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, नेते मंडळींनी कष्ट घेतलं, त्या सर्वांनाही धन्यवाद देणं माझं काम आहे. त्यांनाही मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी पहिल्यांदा 28 तारखेला झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये आपले राज्याचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झालं. इंडियन सर्व्हिस कार्यकर्त्यांना उल्लेख केला की आपल्या सर्वांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. 8 दिवस महाराष्ट्राचं संसूर्ण झालं आणि 2 दिवस तरी आपल्या राज्याचा एकही नागरिक टीव्ही समोर हरला नव्हता. त्यांच्या दुर्दैवी जाण्यानं एका सच्च्या कार्यकर्त्याला आपण जो सत्य बोलणारा, परफेक्ट बोलणारा, जे चुकीचं आहे ते तोंडावर सांगणारा, तोटात असेल ते तोटावर आणणारा आणि विकास कामावर प्रचंड प्रयत्न करणारा आणि ज्याचा उल्लेख विजय काळे आपल्या भाषणात केला. केल्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या नंतर त्यांच्या शाळेचा शेवटचा लोकनेता आज आपण सर्व तमाम बसलेलो आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी मी प्रार्थना परमेश्वर जवळ करतो. गुन्हाचे अभूतपूर्व यश मिळालं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली. त्यामध्ये फार मोठं योगदान हे अजितदादांचं होतं. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये आपण उपाध्यक्ष पदे मारली आणि ती बाजू असताना आपण अध्यक्षाकडे का पद मारू शकत नाही, त्याचा जेव्हा आम्ही प्रमुख कार्यकर्ते विचार केला त्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये 12 आणि हातकणंगले तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही फार कमकुवत होती. ज्या त्या ठिकाणी आमदारकीच्या विधानसभेच्या जागा आपल्याला लढवता आल्या नाही, त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी मजबूत झाल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं होतं. मी राहुल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानेन की करवीर तालुक्याची कृपे आमची भरून काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. आणि खरंच हो, मी तर प्रयत्न करत होतो, तो गणित का हुशार निघाला की त्यांना पावणे पहिला गाठलं. अजितदादा हे नातेवाईक निघाले, ते अजितदादाला थेट भेटले आणि अजितदादाकडे शब्द घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे राहुल पाटलाला आणण्यामध्ये अजितदादाचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे करवीर तालुक्यामध्ये आज 4 जागा ज्या निवडून आलेल्या या 20 जागेमध्ये याचं फार मोठं महत्व आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड मेहनत केली, तो आपल्याला यश मिळालं नाही. तिथेही कार्यकर्ते निवडून जिद्दीनं लढवली. आता आपल्याला तिथं सुद्धा चांगलं स्थान पटकावं लागेल. ज्या पद्धतीने राहुल पाटील एक नेता म्हणून करवीरचा आपल्याला मिळाला, तशाच पद्धतीने हातकणंगल्यामध्ये भावी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि मला आज मी या ठिकाणी विश्वास ठेवतो या सरकारच्या मामाच्या प्रसंगी ज्यावेळेला पुढच्या वेळेला जिल्हा परिषद निवडणुका होतील त्यावेळेला 20च्या ऐवजी आपल्या स्वतःच्या बरोबर आपले मेजॉरिटी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण या लढाईमध्ये भाग घेऊ आणि आपण जिंकून जाऊ. आता 35 जागा मी हातात घड्याळ जिल्ह्यावर लढवल्या, 4 जागा 7 जागा लढवल्या येड्रावकर साहेबांच्या शाहू विकास आघाडी मार्फत आणि 2 जागा केपी पाटलांनी मुदरगड तालुक्यामध्ये शिवसेना आघाडी केली होती. म्हणजे 35 घड्याळ चिन्हावर लढवल्या, 20 जागा निवडून आल्या आणि आज बाबासाहेब पाटलांनी आणि अजित पवारांनी चांगली माहिती दिली आहे. एकूण जिल्ह्याचं मतदान किती, महानगरपालिकेच्या 2 इन्स्पेक्टरांनी कोल्हापूरचं मतदान किती, 13 नगरपालिका नगरपंचायतीचं मतदान किती आणि राहिलेल्या 33 लाख मतदानामध्ये आपण
57% लोकशाही सुरू शकलो हे सगळं श्रेय हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय मी आमचे नेते अजित दादांच्या चरणी मी समर्पित करतो आणि हा विजय हा त्यांच्या चरणाशी विलीन करतो. बंधूंनो, आता सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर्वात जास्त एक नंबरचा पक्ष म्हटल्यानंतर साहजिकच काही पद आपल्याकडे येणार आहेत. अजून आपली काय युतीची बैठक झालेली. आता आपले आधी निवडून बघला 25 आपल्याला लागणारे अजून बघला म्हणजे आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर घ्यावं लागेल, आपल्याला राजेंद्र पाटील यांच्याबरोबर आघाडीच्या बरोबर घ्यावं लागेल आणि आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल आणि बाबासाहेब माझे मित्र विनीत कॉलेजच्या जयसूर्याच्या सुद्धा आम्हाला घ्यावं लागेल. आता यामध्ये जो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता जो जास्त पक्ष सदस्य आहे त्याला 2 समित्या तिथे मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने जर फॉर्म्युला आपण करायचा झाला तर 1.25 वर्षाचं हे राज्य सूत्र ठरलेलं आहे. 1.25 वर्षाने अध्यक्ष उपाध्यक्षाने 4 समित्याचे सदस्य बदलले जाणार आहे. म्हणजे 1.25 वर्षासाठीच आता ही निवडणूक होण्याचा फॉर्म्युला हा राज्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये केला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 पद जर मिळाली सगळ्यात जास्त सदस्यांकडे तर 1.25 वर्षाला 2, 1.25 वर्षाला 2, 2.5 वर्षाला 4 आणि पुढच्या 8 वर्षाला 4 म्हणजे 8 पद मिळणार आहे. आपले सदस्य आहेत 20, पद मिळणार आहे 8, जाणार आहे 12. म्हणजे तालुक्याच्या नेते मंडळींना कुणाला द्यायचं त्याची निवड करावी लागेल. एका दिवशी काय एकदम 16 पद निवडली जाणार नाही. पहिल्यांदा 2 निवडली जाणार आणि मग 4 समिती आहेत त्यामध्ये शिक्षण, त्यानंतर बांधकाम आरोग्य, त्यानंतर महिला व विकास आणि 4थी जी आहे ती समाज कल्याण असे 4 समिती आहेत. आणि अध्यक्षाकडे जलसंधारण आणि प्रशासकीय सामान्य प्रशासन या समितीचा चार्ज असतो आणि उपाध्यक्षाकडे मला कृषी आणि पशुसंवर्धनाचा हा समिती असते. म्हणजे या झाल्या आता आपल्या वर्षाला 2 पद आपल्याला मिळणार म्हणजे 8 पद मिळणार. आता राज्याच्या महाराष्ट्रात काय करायचं तर आपल्याला एक जिल्हा नियोजन मंडळामध्ये निवडणूक आहे. त्यामध्ये किती सदस्य मागायचे ते मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये काही थोडे नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील लागतील आणि आपल्याला या नेते मंडळीला या पद्धतीने काम करावं लागेल. आणि या निमित्ताने अशा पद्धतीनं आपल्याला चर्चेला बोलावलं जाईल. या सगळ्या नेते मंडळांना विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सर्व सदस्यांना मी विश्वास व्यक्त करतो. आता पंचायत समिती आता 4 ठिकाणी घेतली. आपली स्वबळावर पंचायत समिती झाली आहे. म्हणजे त्यामध्ये दरवी, गडीकर, आदला आणि चंद्रगड बरोबर आहे. आता या आपल्या स्वबळावर आणि मला वाटतं बहुतेक राहुल पाटलांनी माझ्याबरोबर बोलली मला आयडियामध्ये कागद जे आहे ते भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आम्हाला गाडीपायी मिळणार आहे. त्याची 5 पंचायत समित्या या आपल्याला राहतील. राहिलेल्या त्याच्यामध्ये आपले सदस्य आता तिकडे मला माहिती नाही नशीब असेल तिथं बदल मिळते त्याचं तिथे जरा विरोधी पक्षात बसावं लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा मी जे सांगितलं फॉर्म्युला तुम्हाला कळाला सगळ्यांना. आता पुन्हा माझ्याकडे आता गुरुपूरची निवडणूक आता काही दिवसात सुरू होणार आहे. आता ठराव मागवले जाणार आहे आणि ठराव माहिती आहे किती बोल आहे तर मी सगळ्या नेते मंडळी तुम्हाला सांगेन. आता महिन्याभराला या ठरावाचं काम सुरू होईल. या ठरावामध्ये
जास्तीत जास्त राष्ट्रवादी मित्र पक्षाचे प्रमुख गोळा होतील इकडे आजपासून आपण लक्ष द्यावं. जिल्हा परिषदेची बँकेचा थोडा वेळ आहे, त्या वेळेला सुद्धा मेळावा घेतला जाईल. जिल्हा परिषदेच्या बँकेमध्ये आता बँकिंग लिक्विडेशन ऍक्ट मध्ये बदल झालेला आहे. 10 वर्ष त्यांना झालेली आहे, त्यांना आता बसावं लागणार आहे. त्यामध्ये मी आहे, भयाचे माझे आणि आता कोर्टात तो एक मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा काय मागे लावायचा, यामध्ये उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च केस आहे. तर मला वाटतं की आता 3-4 वर्ष आम्हाला झालेले आहे आणि आता आम्हाला या बँकेमध्ये या 10 वर्षांमुळे काही लोकांना थांबावं लागणार आहे. नवीन संसद लागतं आता या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सगळ्या पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी देशाचा राहू प्रयत्न आपल्याकडे आपण या सर्वांनी प्रयत्न करूया, एवढा विश्वास मी व्यक्त करतो. आता जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून गेलेला. आता आपल्या जिल्हा परिषद पंचायत सदस्यांना सांगेल की आपल्याला त्यांनी निवडून दिलेला आहे, त्या सगळ्या गावागावात जाऊन आपण आभार मानलेले. त्यामुळे आपण कंटाळा करता कामा नये. घराघरात जाऊन त्याच्या पाया पडले पाहिजे, जी संधी मला दिली त्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मंत्री कार्तिक यांना सांगितलेलं आहे की पंचायत समिती सदस्यांना वेगळं आणि जिल्हा परिषद सदस्यांना वेगळं तुम्ही कार्यशाळा घेतली पाहिजे आणि त्यांना कायदे, नियम, निधी तरतूद याची सगळी माहिती त्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी जर केलं नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सगळ्या सदस्यांची मी पन्हाळा कार्यशाळा घेईन. बाबासाहेब पाटील सगळे आपल्या लढ्याची व्यवस्था त्यांनी करतील 2 दिवस आणि चांगले वक्ते आणून या पंचायत राज्याची कल्पना ही जी मांडली होती साहेबांनी ती आपण त्या ठिकाणी कार्यशाळा घेऊ. नगरपालिकेच्या नगरसेवकांना सुद्धा अशाच प्रकारची कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे आणि मी नगरपालिकेच्या सगळ्या सदस्यांना, नगराध्यक्षांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत सदस्यांना मी प्रचंड विश्वास देऊ इच्छितो की राज्य शासनाच्या बजेटमधून, त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बजेटमधून, जिल्हा परिषदेच्या सेटमधून एक चांगला निधी देण्यासाठी मी तुमच्या मागे उभा राहील आणि प्रत्येक प्रमाणात तुमच्या मतदारसंघामध्ये कशी कामं करता येईल, तुम्ही जे आठवण दिली असतील ती पूर्ण करण्यासाठी आपण चांगली मेहनत घेऊ. यासाठी आपण मला शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार मला कागद सकाळी भेटावं, यासाठी जरूर ते मार्गदर्शन आणि निधी मिळवून देण्याचा प्रयत्न नाही. उद्यापासून लगा बजेट झाल्यावर असेल निवडून माहिती आहे तर उद्या सुरू केला तर तुम्ही यावर विनंती करतो. ज्या त्या उमेदवारांना या निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही, काही कागदावर आपल्याला पराभूत व्हावं लागलं, त्यांनी पुढच्या वेळेला चांगल्या पद्धतीने काम करायची विनंती मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपली भावना विचार पूर्वीकडे जात घेतलेल्या आता माझं म्हणून झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, नगरपालिकेचे जिल्हाध्यक्ष यांचा प्रॉब्लेम फोटो काढला जाणार आहे. तो उद्या पेपर येणार आहे. त्यामुळे सदस्य बसावं, कागद, तरबीज आणि शर्त या कार्यकर्त्यांच्या थांबावर ठरावाची जर आपण माहिती द्यायची आहे आणि माझं भाषण झाल्यावर बाकीच्यांनी उजवीकडच्या बाजूला हळूच प्रयत्न करायला हरकत नाही. सिस्टीम त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.